नमस्कार, आर न्यूजच्या शनिवार दिनांक 31 मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात MR हायस्कूलच्या पटसंख्येला उभारी देणाऱ्या कुंभार यांची बदली रद्द करा। माजी विद्यार्थी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकमुखी मागणी। बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। अडकूर इब्राहिमपूर रोडवरील बुलेट चोरीचा 24 तासात उलगडा। चंदगड पोलिसांकडून बुलेटसह पिकअप वाहन जप्त, दोघे संशयित गजाआड। CCTV आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांची कारवाई। कालकुंद्रे शाळेचा ऑन ग्रीड सोलर उपक्रम। चंदगड तालुक्यात ऑन ग्रीड सोलर यंत्रणा बसवणारी पहिली जिल्हा परिषद शाळा। 15व्या वित्त आयोगातून निधी मिळवून उभारले पर्यावरणपूरक तंत्रज्ञान। वन्य प्राणी नुकसानीबाबत शासन प्रशासनाने ठोस धोरण ठरवावं, यासाठी झालं बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन। यापुढे याची तीव्रता वाढवण्याचा दिला इशारा। घाटकरवाडीत गंगाचंद्र काव्य पुरस्कार सोहळा दिमाखात। गंगाचंद्र साहित्य कला मंचतर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार 2025चं वितरण। डॉक्टर विलास बर्डेकर आणि सलीम मुल्ला यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान। भाजप गडिंग्लज कार्यालयात राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन। राज्यस्तरीय खेळाडू ऋतुजा भम्मनगोळ यांच्या हस्ते पूजन, मान्यवरांचा सन्मान। अहिल्यादेवींच्या गौरवासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे निर्णय अभिनंदनीय। सीमा कवी रवींद्र पाटील यांचा विशेष सन्मान। जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि कराड साहित्य संमेलन सन्मानाची दुहेरी प्राप्ती। माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव। आणि शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगचं 12वं वर्ष। 15, 17, 19 आणि 21 वर्षाखालील 6 संघांचा सहभाग। अर्ध्या लाखांची पारितोषिकं। खेळाडूंच्या बोली, रॅली आणि विशेष सन्मानांसह 5 दिवस रंगणार फुटबॉलचा जल्लोष। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।